मुख्यमंत्री पदासाठी कुणी लढत नाही, जागा वाटपात ओढाताण होणारच. मवियातील मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. कोणी मुख्यमंत्री पदासाठी लढत नाहीये. आम्हाला सरकार ह्यासाठी बनवायचंय कारण जे महाराष्ट्र द्वेष्टे भाजपा आहे त्यांना हद्दपार करायचं. सीट शेअरिंगच्या वेळी खेचताणी होणार, त्याच्यात असं कोणी वाटून घेऊ नका की काहीतरी तुटतंय, कारण खेचताणी ही झालीच पाहिजे. नाही झाली तर कोणाची ताकद नाहीये. पवार साहेबांनी उद्धव ठाकरेंना लायकी दाखवली, दिल्लीला जाऊन मुजरा केला, त्याचा काही फायदा झाला नाही. ठाकरेंचं मुख्यमंत्रीपदाचं दुकान कायमस्वरूपी बंद झालं. नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. उद्धव ठाकरेंची लायकी दाखवून दिलेली आहे अप्रत्यक्षपणे. उद्धव ठाकरे जे दिल्लीला गेले म्हणजे नुसतं मुजरा करायचा राहिलेला, बाकी सगळे कार्यक्रम करून आलेले होते. उद्धव ठाकरेंचं दुकान मुख्यमंत्री संदर्भात कायमस्वरूपी बंद झालेलं आहे. अनिल देशमुखांवर सीबीआयकडून गुन्हा दाखल. गिरीश महाजनांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा आरोप. माझ्यावर दाखल झालेला गुन्हा तथ्यहीन, अनिल देशमुखांचा आरोप. तर फडणवीसांच्या पायाखालची वाळू सरकल्याने कटकारस्थान रचल्याचा देशमुखांचा हल्लाबोल. 3 वर्षापूर्वी अशाच पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी परमवीर सिंग आणि सचिन वजेला बरोबर घेऊन त्यांना माझ्यावर आरोप करायला लावला. हे सगळं देवेंद्र फडणवीसाचं कारस्थान आहे. पाप करायची आणि आमचं नाव घ्यायचं हा पायंडा पडलाय. भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांचं अनिल देशमुखांना प्रत्युत्तर. तर आता निवडणुकीत 2 हात होऊनच जाऊ द्या, अनिल देशमुखांना आव्हान. स्टेनलेस स्टील वापरले असते तर छत्रपतींचा पुतळा पडला नसता. समुद्रकिनारी बांधकाम करताना लोखंडाऐवजी स्टेनलेस स्टीलचा वापर करावा, नितीन गडकरींचा सल्ला. शिवरायांच्या सुरतेवर स्वारी करण्याचा उद्देश वेगळा होता. शिवरायांचा खोटा इतिहास जनतेसमोर मांडू नये, त्याने गैरसमज होऊ शकतो. शरद पवारांचा फडणवीसांना सल्ला.